सोलापूर शहरात 2 दिवसांपूर्वी प्रभाकर महाराज चौक येथे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर केलेल्या दगडफेक घटनेप्रकरणी आता एका आरोपीस अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी मात्र फरार असल्याची माहिती समोर आली आहे। अटकेतील आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती देखील समोर आली आहे। यात थोडक्यात माहिती अशी की यातील फिर्यादी कैलास आनंदराव हेंडगे वय वर्ष 38, व्यवसाय एसटी चालक, राहणार गौळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, हे परिवहन महामंडळाची बस क्रमांक MS 14 BT 4952 ही स्वतः चालवत असताना प्रभाकर महाराज चौक सोलापूर येथून ही बस जात होती। त्यावेळी 3 अज्ञात अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केली। यात बसचे प्रचंड नुकसान झाले। या घटनेतील साक्षीदार नाव बालाजी दत्तात्रय गंगणे हे परिवहन महामंडळाची बस चालवित असलेली बस वाहन क्रमांक MH 05 EM 1382 या वाहनावरही त्या 3 अज्ञात अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली। यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्या कारणाने त्या 3 अज्ञात व्यक्तींविरुद्ध सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। भारतीय न्याय संहिता कलम 324 3, 3, 5 व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3, 1 प्रमाणे सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी या घटनेच्या जलद गतीने तपास करून यात आरोपी जितेश शरण बसप्पा महिंद्रकर वय वर्ष 32, राहणार रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवारपेठ, सोलापूर याला बुधवारी अटक केली। तर त्याचा दुसरा साथीदार मोहसिन मैंदर्गीकर सध्या फरार असून त्याचाही शोध पोलिसांकडून खबरांमार्फत घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। या प्रकरणात आरोपींवर दाखल करण्यात आलेल्या कलमांमध्ये पोलिसांनी वाढ देखील केली आहे। अटकेतील आरोपीस पोलिसांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता मेहरबान न्यायालयाने आरोपीस 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडाकळे हे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।